सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना मैदानात। दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचं आंदोलन। संध्याकाळी 5 वाजता शिवतीर्थावर आंदोलन। काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या बाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय। 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेमध्ये आता 13 खासदार। भोंदू खरातवर ईडीचे 3000 पानांचा आरोपपत्र। 42 कोटी 88 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप। आरोपपत्रामध्ये खरातच्या पत्नीसह 3घांचा समावेश। नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल। 6 सदस्यीय पथकानं खासगी कोचिंग क्लासमध्ये चौकशी केल्याची माहिती। एफडीएच्या कारवाईच्या धसक्यानं ओढ्यात ओतलं दूध। अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीपोटी भेसळयुक्त दूध ओढ्यात ओतण्याची वेळ। सांगलीच्या मिरजमधील टाकळी गावातील प्रकार समोर। पावसामुळे रत्नागिरीतील निसर्ग सौंदर्य बहरलं। डोंगर रांगांमधून कोसळणारे धबधबे प्रवाहित। लांजा तालुक्यातील खोर्निनको आणि निवळीचा धबधबा ओसंडून। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती। अनेक सखल भागात पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी। उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन। पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडण्याच्या तयारीत। आज सर्वपक्षीय बैठक। मंत्र्यांवर राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी। अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक, तर आणखी 30 जण रडारवर। 8 जणांच्या अटकेनंतर चौकशीची व्याप्ती वाढली। रिलायन्स एडीए समूहावर सीबीआयची धडक। मुंबई दिल्लीतील 15 ठिकाणी एकाच वेळी छापे। 27,337 कोटींच्या कथित बँक घोटाळ्याच्या तपासाला वेग। महत्त्वाची कागदपत्रे जप्त। इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांदरम्यान जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू। 4 सैनिक जखमी तर 1 सैनिक अद्याप बेपत्ता। युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या आता 16वर। लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये निर्णायक 3रा वनडे सामना। भारत इंग्लंड मालिका 1-1 न बरोबरीत। वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेबाहेर। हर्ष दुबेचा भारतीय संघात समावेश। फिफा वर्ल्ड कपच्या जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन भिडणार। मेसीची जादू चालणार की स्पेन बचाव इतिहास रचणार, याकडे क्रीडा विश्वाचे डोळे।